180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल? सरळ सोपा याचा अर्थ काय लक्षात घ्या की एक जीप आहे ती 4 तासामध्ये 180 किलोमीटर जातीये, परंतु तिला 3 तासामध्ये 180 किलोमीटर जायचंय. मग नेमकं तिची स्पीड किती वाढवावं लागेल? लक्षात आलं? मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ती 4 तासामध्ये 180 किलोमीटर जातीये, बरोबर. जर आपल्याला एका तासाला तिची स्पीड काय हे जर कळलं तर आपण काय करू की 3 तासाची स्पीड किती लागेल, किती वाढवावं लागेल हे आपल्याला कळून जाईल. बघा इथे भाग देऊ आपण याला. 4 चोक 16, इथे 2 उरले, 4 पंचे 20. मग आपल्याला इथे काय मिळालं की एक तासाला तिची स्पीड काय असेल, 45 ची स्पीड असेल. मग आपल्याला काय विचारलेलं आहे की 3 तासात 180 किलोमीटर जायचंय. किती तासात? 3 तासात जायचंय. आपण 3 ने पुन्हा त्याला भाग देऊ. 3 स 18, इथं आला 0 म्हणजे 60. आता लक्षात घ्या काय आहे की समजा 3 तासात जर 180 किलोमीटर जायचे तर तिला काय लागतंय, 60 ची स्पीड लागते. आणि 4 तासानुसार स्पीड काय आहे, 45 ची आहे. मग 45 मध्ये किती ऍड करावं लागेल जेणेकरून 60 ची स्पीड होईल? तर जर 45 मध्ये जर 15 ऍड जर आपण केले तर 60 ची स्पीड आपल्याला मिळून जाईल. म्हणून तिला 3 तासात 180 किलोमीटर जाण्यासाठी 15 ची स्पीड अजून ह्या 45 च्या स्पीड मध्ये वाढवावी लागेल.